माझी ओळख करून देते. मी कुमारी आदिती गणेश बाबर. माझं शिक्षण MBA फायनान्स MIT कॉलेज कोथरूडमधनं झालेलं आहे. त्याचबरोबर आज सर्व पॅनलनी त्याचबरोबर पक्षाने म्हणजेच अण्णांनी, मंगेशदादा असतील, जगदीश भाऊ असतील, सर्वांनी माझ्यावर एक ट्रस्ट दाखवला, एक आशा दाखवली की आदिती तू करू शकतेस, तू एक परत स्टँड घे. एक सामान्य घरातून आलेली मुलगी आहे, त्यासाठी त्यांनी माझ्यावर दाखवलेला एक विश्वास आज मला पुन्हा एकदा पक्षाच्या पॅनलमध्ये येण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी पूर्ण पक्षाचे आभार व्यक्त करते. कसं असतं म्हणजे 100% ताई इच्छुकच होत्या आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट होत्या, पण आता पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तर त्याच्या पुढे आम्हाला कुणालाच कॅन्डिडेटला जाता येत नाही. तर पक्षाने तो निर्णय घेतला होता. त्यांनी एक उमेदवार, एक आमची बहीणच दिली होती, ती आमच्यामध्ये होती आणि ती पण चांगलीच स्ट्रॉंग कंटेंडेंट होते. त्यामुळे तो पक्षाचा निर्णय होता. पुरस्कृत असल्यामुळे चिन्ह दुसरं असेल. चिन्ह मिळालं की मिळायचं? उद्या चिन्ह मिळेल. सांगितलंय की परत एकदा पॅनलसाठी आपल्याला स्टँड घ्यायचंय, पक्षासाठी आपल्याला एक स्टँड घ्यायचंय आणि त्या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र पुन्हा आलोय आणि आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांसमोर प्रेझेंट होणार आहे. ऑलरेडी काल जर तुम्ही बघितलं असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फक्त पुणे महानगरपालिकेचा न विचार करता प्रभाग क्रमांक 2 ऑलरेडी ट्रेंडिंग मध्ये आहे. तर प्रचारामध्ये ऑलरेडी अतिथीचं नाव ऑलरेडी पोहोचलेलं आहे. नाही, महानगरपालिकेच्या शाळेंचाच दर्जा सुधारणार, 100% सुधारायच लागणार. आज काय होतं, जर तुम्ही विचार केला तर आज प्रत्येक जणाची आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांना टाकण्याचं हे होत नाही. भाजपा हा स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये, तर हा हाऊसिंग बोर्डचा रिडेव्हलपमेंटचा जे विषय हा आम्ही चारही नगरसेवक करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी पाठिंबा आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून भेटतोय. थोडंसं त्या नवरंग प्लाझा जो आहे चौक, तिथं गेलं की तुम्हाला साधारण का तिथं ड्रेनेज वाहताना दिसेल दोन आठवड्याच्या याला. आमच्या इथून दिल्लीच्या कॉर्नरच्या थोडंसं पुढं आलं की तिथं साधारण कादा तिथनं हे असतं, ड्रेनेज वाहत असतं. मग हा 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, 10 वर्षाचा विकास आहे का? ह्याच्या आधी ज्यावेळेस ड्रेनेज लाईन टाकल्या होत्या त्यावेळेस त्या काळामध्ये टाकल्या होत्या, त्या काळातल्या लोकसंख्येवर होत्या, तर त्या बदलायचं किंवा त्या चेंज करायचं, तुंबलेल्या ज्या काय असतं ते क्लिअर करायचं, असलं काही काम नाही झालं. नुसतं टेंडर काढायचे आणि कुठलंही काम न करता ते टेंडरवरती घोटाळा करून टेंडर दाबून टाकायचा. हा एकमेव विकास या प्रभागात 2 मध्ये झालेला आहे.